आज नागपंचमी असल्यामुळे देव धुवून घेतले, छान अशी देवपूजा केली, रांगोळी काढली आणि त्यानंतर मी माझ्या कामावर आले. आणि कामावर आल्यावर इथे नाश्त्याला बनवले होते बेसनचे चिले, तोंडलीची भाजी बनवली, राईस बनवला, चपात्या बनवला, सॅलेड वगैरे कट केला, फ्रूट कापून घेतल्या आणि दुधीची भाजी दह्यामधली बनवली. हिची रेसिपी मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन. खूप छान रेसिपी आहे. सगळं जेवण भरून डबे वगैरे पॅक करून मी घरी आली. आणि माझा आणि नमिताचा उपवास असल्यामुळे नरेश, मी, आर्या पण स्कूलमधून आला होता. सगळे आम्ही शिवमंदिरात निघालो. सायनला हा आहे मंदिर आणि हा खूप प्राचीन मंदिर आहे, जे लास्ट व्हिडिओला मी तुम्हाला सांगितलं होतं. इथे आल्यावर खूप छान असं वाटतो. क्रॉसिंग केली आणि त्यानंतर मग 2 मिनटं असा तलावाच्या इथे थांबलो आणि त्यानंतर मग आम्ही पूजा करायला गेलो. पूजा करून घेतली आणि छान दर्शन झालं. जास्त पण गर्दी नव्हती अजिबात. आणि नंतर आम्ही निघताना आर्याची मस्ती चालू होती नमितासोबत आणि त्यानंतर घरी आलो. आणि या लोकांसाठी मी बनवायला घेतले पोह्यांचे कटलेट. हिची रेसिपी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन. खूप छान असे बनतात. आणि यांना गोड चटणीसोबत देऊन चहा दिली आणि मी चहा घेतली. जेवणासाठी मी बनवले होते सांबर शेंगचा, खूप छान असा. सिंपल अशी भेंडीची भाजी, राईस बनवला, पापड बनवला, छान असं जेवण घेतला. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.